ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय चरणी विनम्र अभिवादन करून श्री समर्थांची विनंती करून फार सुंदर असं निरूपण, फार सुंदर असा अर्थ, फार सुंदर असा भावगर्भ अध्याय 18 अमरापुर महिमानम द्विजदैन्य हरणम श्री गुरुचरित्रातील या अत्यंत सुंदर अध्यायाचं सगळं निरूपण आज समर्थ कृपेनं आपण सगळं बघणार आहोत. हे सगळं श्रवण केल्यानंतर, पूर्ण श्रवण केल्यानंतर पूर्ण का म्हटलेलं आहे, कारण पूर्ण औषध घेतलं, पूर्ण कोर्स केला की आजार हा समूळ नष्ट होतो. आपलं धन असेल, आपल्याकडे व्यवसायाची सगळी अडचण असेल, आपल्याकडे नोकरीतली सगळी अडचण असेल, काही आणखीन दुसरे इतर सगळे आर्थिक प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं किंवा हे प्रश्न सगळे मार्गी लावण्याचं काम हा समाज करत असतो, हा अध्याय करत असतो. हा अध्याय कसा वाचावा याचं एक संपूर्ण इत्थंभूत माहिती एका व्हिडिओमध्ये सगळी समर्थांच्या कृपेनं आपण वर्णन केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, कमेंटमध्ये आहे. ती पण आपण एकदा चांगली ऐकून घ्यावी, जेणेकरून ह्या सगळ्या अध्यायाचा पूर्ण परिणाम आपणाला मिळवता येईल. आता श्री समर्थांच्या कृपेनं हे सगळं दैन्य हरण करण्याची सगळी भूमिका आपण समजून घेणार आहोत. या समासाचा भावार्थ प्रत्येक ओळीनिहाय आपण समजून घेणार आहोत. म्हणून श्री दत्तात्रयांचं आवाहन करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. या सगळ्या त्रयींना वंदन करून, गणेशाला, सरस्वतीला आणि श्री सद्गुरूंना वंदन करून जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस अमुजे श्रवणी पूर्ण केला दातारा. या 18व्या अध्यायाची सुरुवात झाली आणि त्या नामधारकांना सिद्धमुनींची पुन्हा एकदा प्रार्थना केली, त्यांची स्तुती केली. श्री सद्गुरु चरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया. आपलं मन, आपलं अंतःकरण मुळात शांत होतं. ही सगळ्यात मोठी प्राप्ती ग्रंथाच्या, सद्गुरूंच्या परमार्थाच्या श्रवणाची असते. आणि मन शांत होणं, मन तृप्त होणं, हृदय भरून येणं, हृदयाकडे आनंद उभा राहणं, हे काही बोलले जगातल्या कुठल्याच वस्तूकडे शक्य नाही. इथे पाहिजे जातीचे, म्हणजे काय, आतलं पाहिजे. आता साधी गोष्ट आहे, जर का समजा एखाद्या झाडाला आजार झालेला आहे किंवा त्याच्यावर रोग पडलेला आहे, तर काय होतं, त्याच्या मुळाला पाणी घालावं लागतं. त्याचे पानं ओले करून, त्याचं खोड ओलं करून काही उपयोग नाही. बोलले तसं आपण कुठे आहोत, आपण सगळं हृदयामध्ये आपण राहतो, आपल्या हृदयामध्ये आपण राहतो. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे आत्मा. आणि हा आत्म्याला काय पाहिजे ते त्याला जर मिळालं तर काय होते, मनाला विश्रांती आणि समाधान प्राप्त होतं. आणि मनाला विश्रांती आणि समाधान हे तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा बोलले त्याला ज्यासाठी आपण आलेलो आहोत किंवा ज्याचा शोध ते घेत आहेत ते जर त्याला प्राप्त झालं तरच त्याला हा सगळा भाग प्राप्त होत असतो. आपला आत्मा उपाशी आहे, कित्येक जन्मापासून उपाशी आहे, कित्येक युगांपासून उपाशी आहे. त्याला तो आनंद पाहिजे, ते प्रेम पाहिजे, ती भक्ती पाहिजे आणि ती भगवंतापाशीच मिळत असते. आणि भगवंतापाशी, मग भगवंता तर निर्गुण आहे, निराकार आहे, मग त्याच्यापाशी कशी काय मिळते, तर त्याचे प्रतिनिधी त्याने संतांच्या रूपानं, सद्गुरूंच्या रूपानं, श्री सद्गुरू चरित्राच्या रूपानं, ग्रंथांच्या रूपानं पाठवलेले आहेत. आणि ह्या सगळ्या ग्रंथांच्या श्रवणातून मग काय उभी राहते, तर बोले तृप्ती उभी राहते. म्हणून या ठिकाणी नामधारक काय बोलतो, ऐकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया. हे ऐकलं म्हणजे जणू काही माझ्या हृदयाकडे अमृत प्याल्याचं समाधान उभं राहतं. ध्यान लागले श्री सद्गुरु चरणी तृप्ती नभे अंतःकरणी कथामृत संजीवनी अनेक निरोपावे दातारा. आणि ही परमार्थाची, ही भक्तीची भूमिका कशी आहे, सुरुवातीला काही काळ त्याच्यामध्ये आपणाला असं वाटतं, जळजळ वाटतं, आपल्याकडून होत नाही आहे, आपल्याला अडथळा येतो आहे, आळस येतो आहे, असं वाटायला लागतं.
का तर बोलले आतमध्ये खूप 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 सगळं आपण जन्मानोजन्माचं सगळी काय भरून ठेवलेली आहे. तर ज्याला आपण घाण म्हटलं तरी चालेल, वासना म्हटल्या तरी चालतील, पाप म्हटलं तरी चालेल. आणि हे सुरुवातीला निघत राहतं आणि आम्हाला बोलले असं वाटत राहतं की आमच्याकडे जणू काही हे येत आहे. त्याच्यामुळे मग आम्हाला त्याच गोष्टी परत आठवतात. आम्हाला असं वाटतं आम्ही परमार्थ करतो, देवदेव करतो, सगळं करतो, हे असं काय आमच्या मनात येत राहतं. तर ते येत राहत नाही, तर ते जात राहतं. ही भूमिका फार महत्त्वाची आहे. आणि एकदा का हे सगळं गेलं की मग आनंद प्राप्त व्हायला लागतो. सुधामृत सुधा रस आमच्या हृदयामध्ये पाझरायला लागतो. म्हणून वाट बघावी, म्हणून प्रयत्न सोडू नये. सातत्य निश्चयाची भक्ती असली पाहिजे. आणि म्हणून नामधारकानं सिद्धाला सुद्धा हीच विनंती केली की समर्था, माझ्याकडे हे 1-2 अध्याय ऐकून माझं समाधान काही होत नाही. मला तुम्ही आता पुढं आणखी अनेक निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तिसी, माथा लावून चरणांसी कृपा भाकी तैवेळी. आणि मग अशा पद्धतीनं सिद्धानं ते जाणलं आणि मग त्या भक्तानं माथा लावला, विनंती केली. आणि मग जो सिद्धमुनी होता की जो हे सगळं श्री सद्गुरू चरित्राचं सगळं जे पावन पर्व आहे तो त्याने कथन करावं, नामधारकानं सगळं ते ऐकून घ्यावं. तर त्याने तो संतोषाला आणि काय बोलला, शिष्य वचन ऐकोनी संतोषाला सिद्धमुनी, सांगत असे विस्तारोणी, ऐका श्रोते एकचित्ते. एकचित्तानं ऐकायचं. एकचित्त कशासाठी म्हटलेलं आहे? 2 चित्त म्हणजे काय आणि एकचित्त म्हणजे काय? एकचित्त म्हणजे एकच भरोसा, एकच आस, एकच बोलले सगळं जे काही असेल नसेल ते सगळं एकच. दुसरा किंतु परंतु नाही. प्लॅन बी आणि प्लॅन सी आणि प्लॅन डी हा संसारात चालतो, तिथे तो असलाच पाहिजे. पण परमार्थात फक्त प्लॅन ए म्हणजे ए. एकतर प्लॅन ए नाहीतर काहीच नाही. म्हणजे काय, मी देवाचा आणि देव माझा, दुसरा ऐर्या गैऱ्याचा कोणाचाच नाही. आणि देवापाशी सद्गुरू चरणापाशी पूर्ण भूमिका, पूर्ण विश्वास, होणार ते होईना का. एक अत्यंत वाईट परिस्थिती जरी प्राप्त झाली तरी बोलले जय सद्गुरू. अत्यंत आनंदाची परिस्थिती जरी प्राप्त झाली तरी काय बोलले, तरी बोलले जय सद्गुरू. तरी बोलले समर्थांचा जय असो, तरी बोलले स्वामींचा जय असो, दत्तात्रयांचा जय असो, तरी भगवंताचाच जय झाला पाहिजे. कुठल्याच परिस्थितीमध्ये तिथे देहबुद्धीचा जय होता कामा नये. ही भूमिका म्हणजे काय आहे तर एकचित्ते. भाविका देव यथार्थ. बोलले देव हा त्या मूर्तीत नाही, त्या सगळ्या तीर्थक्षेत्रावर नाही, त्या ग्रंथात नाही, त्या सद्गुरूंमध्ये नाही. देव हा आपल्या भावामध्ये आहे. म्हणून भाव जिथे जिथे एकचित्तानं लावला, मग तो दगड का असेना त्या ठिकाणी बोलले ते देवत्व प्रकट होतं आणि ते देवत्व आमच्यासाठी कार्य करतं. म्हणून असा भाव, असं चित्त ज्याचं लागलं बोलले त्याच्यासाठी त्या देवाला असं वाटतं की मी याच्यासाठी काय करू न काय नाही. बोलले सर्व काही त्याचा असे भार निरंजनाला, त्याचा भार त्या निरंजनाच्या पाशी येऊन थांबतो. मग त्या ठिकाणी बोलले हे सगळं संसार प्रपंच आणि त्यातले सगळे ते दीड दमडीचे प्रश्न. दीड दमडीचा शब्द समर्थांनी या ठिकाणी वापरला, तो जाणून बुजून वापरला, कारण देणे ईश्वराचे. बोलले हे जे प्रश्न आज आपणाला अत्यंत मोठे वाटतात, भयावह वाटतात, उद्या असं वाटतं की हे उगाचच आपण एवढं टेन्शन घेत बसलो, हे तर सहज होऊन गेलं किंवा झाल्यावर त्याचं काहीच वाटत नाही. मग का आज आपण त्याचं एवढं टेन्शन घेतो, तर याला कारण काय आहे? देहबुद्धी मोठी होऊन बसलेली आहे. अज्ञान आपल्या देहाकडे मोठं होऊन बसलेलं आहे. आणि हे अज्ञान बोलले आम्हाला काही त्या ठिकाणी ते
दुसरं भगवंताचं भजन काही सुधरू देत नाही. ते काय बोलतं, मी, माझं आणि माझं घर, माझा संसार एवढ्यामध्येच बोलले घुमून फिरून आम्हाला अडकवत राहतं, आमचा वेळ वाया घालवत राहतं, आमच्याकडचं समाधान सगळं हिरावून घेत राहतं. आणि ह्याच्या पलीकडे भगवत चिंतनामध्ये, ईश चिंतनामध्ये काय आहे तर तिथे सुख आहे. ते सुख आम्हाला मिळू देत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे तर बोलले, हे सगळं एक चित्तानं, हे किती का कसे का येऊ द्यात, कसे का प्रसंग येऊ द्या. बोलले विश्वास आपल्या भगवंतावर, आपल्या सद्गुरूंवर, आपल्या परमेश्वरावर, आपल्या उपासनेवर, आपल्या सेवेवर बोलले आपण व्यक्त केला पाहिजे. ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली शिकवण. अशा खूप साऱ्या शिकवणी या सगळ्या अध्यायाच्या माध्यमातून आपणाला सगळ्या मिळणार आहेत. ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री सद्गुरुचरणी तल्लीन झाली परियसा. आणि मग त्या सिद्धमुनींनी त्या नामधारकाचं, त्या शिष्याचं सगळं कौतुक केलं. म्हणाले बाबा, जो काय परमार्थ करतो, जो काय परमार्थ मार्गामध्ये येतो, म्हणजे त्याची धन्यता या त्रिभुवनामध्ये तुलना करता येत नाही. एवढं, कारण त्या पलीकडे श्रेष्ठ भूमिका दुसरी कुठलीच नाही. तुझकरिता आम्हासी चेतन जाहले परियसी, श्री सद्गुरु चरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. आणि मग सिद्ध काय म्हणाले, बाबा तुझ्याकरता आमच्या मुखातून श्री सद्गुरु चरित्र सगळं वर्णन होत आहे. असा शिष्य मिळाला हे आमचं महद्भाग्य आहे. म्हणून असे जे मुमुक्षू किंवा परमार्थी सदशिष्य जे आहेत ते मिळाले म्हणजे त्या खुद्द त्या सद्गुरूंना आनंद वाटतो. आणि असे उत्तम सद्गुरू मिळाले की जो परलोक तारण्यासाठी म्हणून आमच्यासाठी मदत करण्याच्या भूमिकेसाठी आलेला आहे, तर ते शिष्याचं जीवन सगळं धन्य झाल्याशिवाय राहत नाही. भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एक चित्ते. गेल्या समासामध्ये भिल्लवडीचा सगळा स्थान महिमा म्हणजे 17व्यामध्ये वर्णन झाला. आता 18व्याचं वर्णन सिद्धमुनी या ठिकाणी करत आहेत. क्वचित काळ तये स्थानी, श्री सद्गुरू होते गौप्येनी, प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियस. भिल्लवडीच्या पुढे सद्गुरू निघाले. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री सद्गुरू आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. आणि असे वारणेच्या सगळ्या काठाकाठानं, वरुणाच्या सगळ्या काठाकाठानं सद्गुरू भक्तांचं भेट घेण्यासाठी म्हणून सगळे निघाले. आता सद्गुरू किंवा परमेश्वर असा उगाच कुठे जात नाही. बोलले तो आपल्या सगळ्या भक्तांचा वास बघत असतो, त्यांची सगळी तो आठवण काढत असतो आणि तो बरोबर त्यांच्यापाशी येऊन पोहोचत असतो. जसं त्या अहिल्यापाशी आला की नाही, शबरीपाशी आला, निषादपाशी आला, हनुमंतापाशी आला, विभीषणापाशी आला. चिरंजीव केले जणीदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे विभीषणाला त्याने चिरंजीव केलं, हनुमंताला त्याने चिरंजीव केलं. आपल्या भक्तांची तो उपेक्षा कदापि होऊ देत नाही. तुमची आमची कशी काय होऊ देणार? तुमच्या आमच्याकडच्या अडचणी समजूच नाही. ती एक सुवर्ण संधी आहे. एक भगवंताला त्या निमित्तानं आमच्याकडे भगवंत बघणार आहे. पुढे कृष्णा तटाकात, श्री सद्गुरू तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे. मग अशा पद्धतीनं श्री सद्गुरू तीर्थयात्रा करत करत पंचगंगा संगमावर आले, तिथे राहिले. आणि मग पुढे अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयागा समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियसा. एक काशीसारखं, प्रयागासारखं तीर्थ, पंचगंगेचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला मानलं जातं, म्हणून सद्गुरू तिथे राहिले. कुरवपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जान, पंचगंगा संगम कृष्णा, अत्युत्तम परियसा. कुरुक्षेत्री जितुके पुण्य, तयाहून अधिक असे जान, तीर्थे असती अगण्य, म्हणून राहिले श्री सद्गुरू. आणि मग अशा पद्धतीनं सद्गुरू त्या ठिकाणी कुरवपूर म्हणून एक ग्राम आहे, पंचगंगा संगम कृष्णा
त्या संगमाच्या वरती तेथेसुद्धा सद्गुरू राहिले. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहे ती थोर सांगेन ऐका एकचित्ते. आता ह्याला पंचगंगा का म्हटलं जातं तर ते 5 नद्यांचा संगम आहे म्हणून. मग त्या नद्या कुठल्या? शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी. या सगळ्या संगमावर स्नान केल्यानं महापातकाचा नाश होतो अशी आख्यायिका आहे. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा, प्रयागाहून असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणिजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. आणि त्या गावाचं नाव आहे अमरापूर ग्राम. स्थान असे अनुपम्य सुंदर असं स्थान आहे. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर, प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी. आणि त्या ग्रामामध्ये एक औदुंबर वृक्ष आहे, कल्पतरूसारखा तो आहे. जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तिरी, पंच नदी संगम थोरी, तत्समान परियसा. अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियसा. आणि मग त्याच्याच जवळ 64 योगिनी शक्तितीर्थ म्हणून जे ओळखलं जातं ते आहे अमरेश्वर लिंग भरवे, त्यासी वंदून स्वभावे, पूजिता नर अमर होय, विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माग स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून एक स्नाने परियसा. आणि त्या सगळ्या ठिकाणचं सगळं स्नानाचं पुण्य या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे ती स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. आणि ही अशा पद्धतीनं तिथून मग दक्षिणेकडे या सगळ्या नद्या वाहत जातात. अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जान, तया कृष्णा तटाकात. उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिममुखा, शुक्लतीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेसी, तिन्ही तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ, तिसरे सिद्ध वरदतीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्य असे भूमंडळी. आता त्या ठिकाणी हे 3 महत्त्वाचे तीर्थ आहेत असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. पापविनाशी काम्यतीर्थ आणि वरदतीर्थ आणि अमरेश्वर असे हे सगळे तीर्थ या ठिकाणी आहेत. पुढे संगम षडपद कुळात, प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसा. तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद सद्गुरू राहिले तेथे 12 म्हणून सद्गुरू त्या ठिकाणी 12 वर्षे 12 त्या ठिकाणी राहिले. अशा या सगळ्या परिसरामध्ये कृष्णा वेणी नदी दोन्ही, पंचगंगा मिळोनी, सप्तनदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची. आणि हे अत्यंत महिमा असलेलं हे सगळं क्षेत्र. ब्रह्महत्यादी महापातके, जळोन जाती स्नान एके, ऐसे सिद्धस्थान निके, सकळाविष्ट होय तेथे. आणि ब्रह्महत्येसारखं जरी पाप असेल तरी त्यांचा नाश या ठिकाणी होतो. काय सांगू त्याची महिमा, अनिक द्यावया नाही उपमा, दर्शनमात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गौप्य होऊन अगोचरू, राहिले श्री सद्गुरू तयास्थानी. आणि मग सद्गुरू त्या ठिकाणी गौप्य रूपानं राहिले. कल्पतरू त्या ठिकाणी होता, औदुंबरू वृक्ष त्या ठिकाणी होता. आणि मग सद्गुरू असे त्या ठिकाणी का राहिले? भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थे ख्यात, राहिले तेथे श्री सद्गुरुनाथ, मनोनी प्रकट झाले जाना. आणि मग सद्गुरू तिथे राहिले आणि आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी म्हणून त्या ठिकाणी ते प्रकट झाले. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्रामी, जाती श्री सद्गुरू परियसा. आणि मग सद्गुरू त्या ठिकाणी राहून भिक्षा करण्यासाठी म्हणून त्या अमरापूर गावामध्ये जायचे.
तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. आता सद्गुरू तिथे राहायचे त्या अमरापूर गावाजवळ आणि त्या गावामध्ये एक द्विज आहे. तो वेदाभ्यासक होता आणि त्याची पत्नी जी होती ती पतिसेवक होती, पतिव्रता शिरोमणी होती आणि सुक्षीण असे तो ब्राह्मण. सुक्षीण पण तो होता म्हणजे काय, सात्विक होता. शुक्ल भिक्षा करी आपण. शुक्ल भिक्षा म्हणजे तो काय करायचा, केवळ कोरडी भिक्षा घ्यायचा आणि त्याच्यावरच तो उदरनिर्वाह करायचा. म्हणजे असे दाणे वगैरे धान्य वगैरे काय असेल ते, शिजवलेलं अन्न तो घेत नसे. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. अत्यंत सगळा आपल्या कर्मामध्ये चोख होता, सात्विक वृत्तीने सगळा वावरत होता. अध्यायाचा हा जो ब्राह्मण आहे तो नायक आहे. आता तो जरी दरिद्री असला पण त्याने त्याची भूमिका, त्याने त्याची भक्ती किंवा त्याने त्याचं आचरण सोडलेलं नाही. त्याने त्या दैवावरचा, त्या भगवंतावरचा, सद्गुरूंवरचा विश्वास सोडलेला नाही. कर्माची भूमिका त्याने कधीही बदललेली नाही आणि अशा पद्धतीनं तो सात्विक वृत्तीनं सगळं आचरण तो करीत होता. आणि जरी दरिद्री होता तरी अत्यंत स्वाभिमानानं तो जीवन जगत होता. कधीही त्याने भगवंताकडे तक्रार केलेली नाही. पहिले त्याने कधीच नाराजी व्यक्त केलेली नाही. केवळ त्याने कर्तव्य करत तो राहिलेला आहे. प्राधान्य हे कर्मफलाला नाही तर कर्माला असलं पाहिजे. परिस्थिती कशीही असू द्या पण सर्व धर्म कर्म हे भगवंताला अर्पण करून करत राहिलं की त्या कर्मांना कर्म बोललं जात नाही, ते यज्ञ होऊन जातं आणि त्याचं फळस्वरूप म्हणून सद्गुरू कृपा होत असते. म्हणून जीही परिस्थिती असेल, जसाही भाग असेल, तो सारा काही भगवंताची इच्छा म्हणून आपण त्याला ग्रहण करायचं. ते सारं काही भगवंताला अर्पण करायचं आणि एक दिवस निश्चित आपल्यावर सद्गुरू कृपा होते. असा हा या सगळ्या अध्यायाचा एक महत्त्वाचा सार आहे. आता तो जो ब्राह्मण होता, तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. घराच्या समोर एक घेवड्याचा वेल होता. एक सहज प्रत्येकाची असणाऱ्या सगळ्या परिस्थितीचं हे सगळं प्रतीक आहे. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करण्याची भूमिका या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि तो पण ज्या दिवशी भिक्षा त्याला मिळाली नाही त्या दिवशी तो काय करायचा, त्या दिवशी त्या शेंगा तोडायचा, त्या रांधायच्या आणि त्याच खायच्या. दुसरं त्या एवढंच त्याला माहिती होतं. आपलं आपलं कर्माचरण, आपली आपली भक्ती तो करत राहायचा. समाधानी वृत्ती. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परीयसी तया शेंगा ते रांधोने हर्षी दिवसक्रमी येणे प्रकारी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. पण असा दरिद्री जरी असला तरी तो कसा होता, पंचमहायज्ञ कुसरी म्हणजे काय, सगळे यज्ञ हवन होम हवन सगळं अत्यंत निष्ठेनं आणि अत्यंत कौशल्यानं सगळा करणारा तो होता. अतिथींचं आल्या गेल्यांचं स्वागत करणारा होता. सर्व ठाई परमेश्वराला बघणारा होता. आणि वर्तता श्री सद्गुरू एके दिवशी. आणि मग असंच झालं. त्याचं ते हे सगळं उत्तम आचरण, उत्तम भक्ती, उत्तम निष्ठा फळाला आली. परमेश्वरावरची श्रद्धा त्याने कधीही सोडलेली नाही, विश्वास सोडलेला नाही, परमेश्वरावर अविश्वास कधी दाखवलेला नाही. आणि एक दिवस सद्गुरू भक्ती त्याची फळाला आली, सद्गुरू कृपा झाली, सद्गुरू त्याच्या घरी आले. वर्तता श्री सद्गुरू एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने. आणि मग त्या सगळ्या विप्रानं देखील अत्यंत आदरानं, अत्यंत प्रेमानं, अत्यंत आनंदानं त्यांना आपल्या घरामध्ये नेलं. भक्तिपूर्वक श्री सद्गुरूसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुअसी केली होती पत्रशाखा. आणि मग त्याही दिवशी त्याने घेवड्याच्या शेंगांची भाजी स्वयंपाक केलेला होता. तो त्याने सगळे षोडशोपचार, सगळे पूजाविधी आटोपल्यानंतर सद्गुरूंना अर्पण केला. जे आहे ते अर्पण करायला शिकलो पाहिजे, हा याच्या मागचा सगळा भाग आहे. मग बोलले त्याच्यामध्ये बघूच नाही, आहे काय ते बघण्याचा विषय आहे ते अर्पण करण्याची भूमिका.
बोलले आता असा आलं तैसे असा. म्हणजे काय, प्रत्येक परिस्थितीमध्ये भगवंताचं परमात्म्याचं स्मरण असं नाही, आणि हे त्याचंच आहे म्हणून प्रसाद जसा आपण सेवन करतो. आता आरतीला गेलो, मंदिरात गेलो, त्या ठिकाणी प्रसाद असला, आता तो प्रसाद कशाचा आहे याच्यावरून आपण त्याला सेवन करायचं की न करायचं हे बघत नाही. मग तो त्या ठिकाणी रव्याचा आहे का साखरेचा आहे का पेढ्याचा आहे का मोदकाचा आहे हे बघतच नाही. आला म्हणजे आपण त्याला नमस्कार करणार आणि सेवन करणार. बोलले ही अशी भूमिका असली ना, बोलले काही कमी पडत नाही. बोलले तसं आहे, तसं ह्या जे आहे ना बाबा ते प्रसाद करायचा तेच आनंदानं त्याने सद्गुरूंना अर्पण केलं. आणि मग भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती श्री सद्गुरू संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तयवेळी. बघा आता संताघरची उलटी खून कशी आहे. आधी आले, एवढ्याच्या सगळ्या शेंगांचा स्वयंपाक केलेला होता, तो ग्रहण केला. आधीच सांगितलं, म्हणाल जावं तुझं आता आजपासून तुझं सगळं दैन्य हरण झालेलं आहे. मग पुढे काय केलं, मग त्या विप्राला एकेकाला आनंद होईल, कोणी असू द्या, खूप त्याच्या जागी असलं कोणी त्यालाही खूप आनंद होईल, त्यालाही आनंद झाला. पण तो आनंद थोडा वेळ टिकला, कारण तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाडमूळ श्री सद्गुरू मूर्ती छेदिती तात्काळ टाकून देती परिवळे. आता त्याचा जो वेल होता त्याच्यावरच बिचाऱ्याचा त्याचा उदरनिर्वाह चालू होता. बघा अशी परिस्थिती आहे. आयुष्याचं सगळं संपलं की काय असं वाटतं, पण बघा त्याच्यातून सद्गुरूंना काय द्यायचं असतं. आता ह्या विप्राला पण असंच वाटलं की हे घेवड्याचा वेलच आपला आधार आहे, सद्गुरूंनी तोच उपटून टाकला. आता त्याला नाही वाटलं, पण त्याच्या घरच्या त्या पत्नीला वाटलं. आता ही पत्नी आपल्या मनाचं प्रतीक आहे, देहबुद्धीचं प्रतीक आहे, आपल्याकडे असणाऱ्या आशंकेचं, संशयाचं, अज्ञानाचं प्रतीक आहे. तया वेलाचे झाडमुळं श्री सद्गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकून देती परिबळे गेले आपण संगमासी. जाता आता सहज ते झाड उपटून त्याचं मूळ छेदून टाकलं. विप्रवनिता तहेवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपलं काय नशीब खराब आहे. हे एवढंसं आपला आधार होता तेही सद्गुरूंनी उपटून टाकला. आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदून कैसी टाकून दिला भूमीवरी. असंच वाटतं अज्ञानातून प्रत्येकाला असंच वाटतं की देवाचं आम्ही काय बिघडलं होतं की आमचं हे सगळं एवढं प्रसंग बिकट आला, एवढं सगळं दारिद्र्य आलं, एवढं सगळं संकट आलं, एवढं सगळा रोजगाराचा सगळा प्रश्न निर्माण झाला. पण आता त्याचं उत्तर पुढे आहे. वाटताना असं वाटतं, पण पुढे काय होतं. ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण. पण बघा तो फार निष्ठेचा होता. आता ही दुसरी कसोटी आहे. बोलले एकतर ते घेवड्याचा वेल किंवा ते संकट आलं ना, बोलले हे 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 काही विशेष नाही, पण त्याच्यामध्ये स्थिर राहणं किंवा त्याच्यामध्ये अत्यंत बोलले परमेश्वराची लीला आहे असे मानून स्थिर राहणं, दुःख व्यक्त न करणं. दुःख वाटतं प्रत्येकाला, पण फार हळहळ न व्यक्त करणं, परमेश्वराची इच्छा म्हणून सोडून देणं, ही भूमिका महत्त्वाची आहे. दैवाला दोष न देणं, ईश्वराला दोष न देणं ही भूमिका महत्त्वाची आहे. ही भूमिका म्हणजे काय आहे तर ईश्वरावर विश्वास दाखवण्याची भूमिका आहे, आणि तो त्या विप्रानं दाखवला. आणि म्हणून काय झालं बघा, म्हणे श्रीयसी तयवेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्व झाणं. तिच्या स्त्रीला समजायला लागला, म्हणाले जे जे होणार आहे किंवा जे जे काय होत आहे ते सगळं त्या निर्माण करी चंद्रमौळी त्या भगवंताच्या कृपेनं सगळं होतं आहे, आणि त्याच्या अधीन हे सगळं जग आहे. आपण का व्यर्थ शोक करायचा, आपण का व्यर्थ चिंता करायची. विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपीलकादी स्थूळ जीवन समस्त आहार पुरवित असे. बोलले तो विश्वव्यापक आहे,
आणि तो काय करतो, उत्पत्ती स्थिती लयाला तो कारण आहे आणि मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सगळ्यांना तो आहार पुरवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही पण येतो. त्याच्यामुळे आम्हाला किती काही कसंही झालं तरी आम्हाला चिंता करायची गरज नाही. आयुरन्नम प्रयच्छन्ति ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही. आणि अशा पद्धतीनं तो पंचानन असू द्या किंवा मुंगी असू द्या, बोलले त्या सगळ्यांची सोय त्याने लावून ठेवलेली आहे. 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे. या सगळ्यांचा आहार त्याने आधी निर्माण केला. सगळ्या 84 लक्ष योनींचा आधी आहार निर्माण केलेला आहे आणि मग ते जीवाला निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी उपाशी मरेल, माझं कसं होईल, काय होईल, हा भाग ठेवूच नाही. आधीच भगवंतानं सगळं काय असेल बाबा तुझी व्यवस्था करून ठेवलेली आहे. रंकरायासी एकदृष्टी करून पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्जव बरवे ओखटी तैसे फळ आपणासी. तो सगळं कृपाळू आहे, कृपानिधान आहे, तो सगळ्यांना सारखी वागणूक देतो. पण आपलं आर्जव, आपलं प्रारब्ध हे कसं आहे, काहीतरी ओखटं आहे, काहीतरी कमतरता आहे, म्हणून हे अशी भूमिका आपल्याकडे आलेली आहे असं तो त्याच्या पत्नीला समजावतो आहे. पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल. हे आपलंच सगळं पूर्व संचित आहे आणि हे आपलं आपल्यालाच भोगायचं आहे. इतरांना दोष देऊन काहीच उपयोग नाही. आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे. हे आपलंच आहे आणि आपण दुसऱ्याला काय दोष द्यायचा, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. बोल ठेविती येतीश्वरासी आपुले आर्जव न विचारिसी ग्रास हरितला मनसी अविद्यासागरी बुडवणी. बघा हे फार सुंदर आहे. जगात काही घडताना त्याला इतर कोणीच जबाबदार नसतो, त्याला आपण स्वतः जबाबदार असतो. दिसायला वरकरणी आपणाला वेगवेगळे लोक आपल्याला त्या सगळ्या भागामध्ये क्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालेले दिसतात, पण प्रत्यक्षात कुठेतरी आपलीच एखादी भूमिका, आपण करून ठेवलेली एखादी गोष्ट त्याच्यामागे कारणीभूत असते. म्हणून इतरांना दोष देऊ नये, शिकवावे आपुल्या मनासी. आपण आपल्याच मनाकडे बघावं, आपल्याच सगळी भूमिका आपण तपासून बघावी. तो तारक आम्हासी मनोनी आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीख. बघा का त्याचा विश्वास किती आहे. जे थोडंफार होतं ते सगळं गेलं आणि तरी तो काय बोलतो, बोले नेले आमुचे दरिद्र दोषी. बोलले तो बोलला ना, त्याच्या वचनावर त्याला विश्वास आहे सद्गुरूंच्या. येणे परी श्रियेसी संभाषी विप्र परियसी काढून वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत. बोलले जे काय आहे ना बाबा ते सगळं माझं दोष आहे. माझं परमेश्वर मला कधीच माझी उपेक्षा करणार नाही, तो माझं कल्याणच करणार आहे असा विश्वास बघा आपल्या प्रत्येकाकडे असायला पाहिजे. त्याने त्याच्या पत्नीला पण समजवलं आणि मग जे काय घेवड्याचं वेल होतं त्याचं मूळ आता खाली शिल्लक राहिलेलं होतं. खोडापासून खाली त्या मुळाच्या वरचा भाग तिथून समर्थांनी तर तोडून टाकला. आता खाली मूळ राहिलं म्हणून ते खणायला मग आता त्याला वाटलं आता हे असेल तसंही काही कामाचं राहिलेलं नाही, म्हणून त्याने ते सगळं खणून काढायला घेतलं. आणि मग काय झालं बघा, काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी. एवढं सगळं बघितल्यानंतर काय सापडतं तर हंडा सापडतो. काय काय बघितलं समर्थांनी, बोलले सगळं कसोटी बघितली, दारिद्र्याची सगळी कसोटी, पण त्याने तो रडला नाही. बोलले फार निर्वाणीची वेळ आली, फार फार भयंकर स्थिती, वेळ उपटून टाकला, होतं नव्हतं सगळं गेलं, पण तरी तो डगमगलेला नाही. तरी त्याने त्याचा विश्वास कमी झालेला नाही, तरी त्याने सद्गुरूंना दूषण दिलेलं नाही, तरी त्याने सगळं स्वतःवर घेतलं, पण देवाची निष्ठा, देवाची उपासना, देवाची भक्ती कमी केलेली नाही, विश्वास सोडलेला नाही. आणि ते किंबहुना त्याला त्या परिस्थितीशी काही देणं घेणं पण नाही आणि बरोबर भाग सुटला. देवा देणं घेणं नसतं ना तेव्हा बरोबर भाग सुटतो. देण्याच्यात फार बुडून जाऊ नये, फार रडत बसू नये. बोलले असेल माझा हरी, आहेच आणि तो देणारच. म्हणून काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुअसी घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले
यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी. आता त्याच्या पत्नीला पण फार आनंद झाला. ते सगळे काय म्हणायला लागले आणि काय नवल झालं. म्हणाले हे यतीश्वर आम्हाला प्रसन्न झाले म्हणून त्यांनी हा सगळा वेल बाजूला केला. आता बघा त्या वेलाच्या मुळाशी खरोखर यांच्या प्रारब्धात खरंच हंडा असेल का हो? अजिबात नाही. त्या ठिकाणी सद्गुरू कृपा झाली, सद्गुरू चरण लाभलं, सद्गुरूंना द्यायचं होतं म्हणून तिथे हंडा त्याने बरोबर सगळा त्या ठिकाणी लावून दिला आणि बरोबर त्याचा सगळा कार्यभाग साधून दिला. म्हणजे त्याच्या मनात आला ना, तो एकदा आपल्या भक्ताचा भाव त्याने सगळा चेक केला ना, ओके आला ना सगळं, मग बोलले बस. मग ते प्रारब्ध असो नसो ते सारं काही बाजूला ठेवून तो आपल्या भक्ताचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून चिंता करूच नाही. असं होईल तसं होईल, काय होईल कसं होईल, अजिबात नाही. सगळे बोलले न करा चिंता, असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे. सगळे दुःख सगळं चिंता सगळा तो नासवणारा आहे. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. हे पण महत्त्वाचं आहे. परिस्थिती आली म्हणून भगवंताला परमेश्वराला विसरून जाणे ही पण एक अप्पलपोटी वृत्ती बहुतांश लोकांकडे असते. पण त्या ब्राह्मणाने तसं केलेलं नाही म्हणून त्याची लक्ष्मी कशी राहिली, शाश्वत राहिली. पण चांगली परिस्थिती असल्यावर देखील भगवंताला विसरू नये, त्याची उपासना सोडू नये, त्याचं श्रवण सोडू नये. हेच जणू काही समर्थ आम्हाला या सगळ्या माध्यमातून या ओळीतून सांगत आहे. नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी. आणि मग तो सद्गुरूंकडे दर्शनाशी गेला. जाऊनी संगमा श्री सद्गुरुसी पूजा करीती बहुअसी. वृत्तांत सांगती तयासी. तयवेळी पर्यस गेला आणि सगळं वृत्तांत सांगितला. श्री सद्गुरू म्हणती तयासी तुम्ही न सांगाने कवनासी. प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमची. आता सद्गुरू बोलले बाबा तू असं जर सगळ्यांना सांगशील सगळे लोक माझ्याकडे येऊन इथे रांगा लावतील. सगळ्यांना मला काही देणं शक्य होणार नाही. सगळ्यांच्याच प्रारब्धामध्ये मी काही छेडछाड करू शकत नाही. पण माझ्या भक्तांचा अधिकार मी माझ्याकडे राखून ठेवलेला आहे. पण तू जर या सगळ्या नियमामध्ये बाधा आणशील तर मात्र तुझं देखील धन जाईल. म्हणून आपली प्रचिती आपले भाग सुटले हे सांगत बसू नये, कोणालाच सांगू नये. आपली गोष्ट आपल्याजवळ ठेवावी. सद्गुरूंची शांतपणे भक्ती करत राहावी. ऐसे परितया द्विजासी सांगे श्री सद्गुरू परेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल. आणि हाच या सगळ्या अध्यायाचा आशीर्वाद आहे की तो सद्गुरूंनी आम्हाला सगळ्यांनासाठी या ठिकाणी दिलेला आहे. अखंड लक्ष्मी तुमचे वंश. आमच्या सगळ्यांच्या वंशामध्ये अखंड लक्ष्मी राहणार आहे, सुख समृद्धी राहणार आहे. ही ओळ अत्यंत हृदयामध्ये भरून ठेवायची. आणि जेव्हा जेव्हा असं वाटत असेल की आम्हाला या प्रपंचामध्ये सगळ्या आर्थिक अडचणी येत आहेत त्या वेळेस हा अध्याय किमान 2 वेळा वाचायचा. आपल्या सगळ्या अधिष्ठानासमोर किंवा आपल्या घरातल्या प्रतिमेसमोर किंवा देवघरासमोर बसून स्नान वगैरे करून आणि आसन घेऊन देवाकडे तोंड करून आधी संकल्प करायचा की ह्या सगळ्या धनप्रित्यर्थ म्हणा किंवा ह्या सगळ्या अशा कामाचा सगळा भाग माझा सोडण्यासाठी म्हणून समर्थ मी हे सगळ्या या अध्यायाचं वाचन करत आहे. आणि भगवंत निश्चितपणे आपली सगळी कामना पूर्ण करतो. ऐसा वर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण. श्री सद्गुरू कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य. नुसतं दर्शनानं दैन्य हरतं. ज्यासी होय सद्गुरू कृपा त्यासी कैचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी. आता हे कल्पवृक्षच आहे. सद्गुरू स्वतःच कल्पवृक्ष आहे. त्याचा आश्रय घेतला म्हणजे सगळं दैन्य गेल्याशिवाय राहणार नाही. आणि दैन्य जात नाही आहे याचा अर्थ कसोटी सुरू आहे, परीक्षा सुरू आहे, विश्वास बघणं सुरू आहे, चेकिंग सुरू आहे. चेकिंग झाल्यानंतर ओके होईल आणि सगळे भाग सुटतील. थोडा धीर धरा म्हणजे कळेल. दैवे उन्हा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री सद्गुरू तोची उतरेल पहिलं पारू. पूज्य होय सकाळी कांचे. आता एखादा उन्हा असेल, एखाद्याचं नशीब नसेल, दैव नसेल, प्रारब्धात नसेल तरी देखील त्याचा भाग सुटेल. जो कोण भजेल श्री सद्गुरू त्यासी लादेल इह परू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वर्य नांदती. बोलले त्याला सगळं काही मिळणार आहे, चिंता नसावी.
सिद्ध म्हणे नामधारकासी सद्गुरुमहिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी श्री कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार. पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमनं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय. श्री सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.